मॅचला सुरुवात झाली. विशालचा पहिला बॉल जरूर ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, पण संपर्क झाला नाही आणि डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय. 5 ओव्हरच्या या देखील मॅचला सुरुवात झाली. द्वितीय फेरीमधील पहिला सामना आहे. नगरसेवक चषक 2026. पहिला डॉट. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल कट केला, थोडासा मागून थोडासा लांबून केला. पहिली धाव तर दाबा फलकावरती आलेली आहे आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट होत असताना दक्ष येतोय स्ट्रायकिंग एंडला. पार्टनरशिप चांगली झाली होती. 50 पेक्षा जास्त धावांची पार्टनरशिप या दोन्ही बॅटर्समध्ये आपल्याला मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाली होती. तर दुसऱ्या बाजूने हरीश मिरकुडे देखील जबरदस्त बॅटिंग प्रिव्हियस मॅचमध्ये RCC राजा या संघासाठी जरूर केली होती. समीर आणि हरेश मध्ये देखील चांगली पार्टनरशिप आपण बघितली होती. हरेश कडून 39, समीर कडून 31 धावा. 72 धावांची पार्टनरशिप 70 ला चेस करत असताना आपण बघितली होती. ओहो, पूर्णपणे संभ्रमात पाहायला मिळाले होते बॅटर दक्ष, बिकॉज ऑफ स्टंपचा बाहेरचा जो बाउन्सर होता. डॉट आला. चांगली बॉलिंग करतात गोलंदाज विशाल. येस, एक्स्ट्रा आलेली आहे. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 2 या आकड्यावरती. शांत सुरुवात आहे, कारण प्रिव्हियस मॅच मध्ये जी बॅटिंग केली होती. कव्हर्सला चालाय बॉल, हवे त्या मागून येतील फिल्डर, पण बॉल त्यांचा वाक्या बाहेर, सीमा पार, षटकार. कडक स्ट्रोक. कव्हर्सला हा जो फटका आपल्याला पाहायला मिळाला. वा, हरीश भोईर आणि विवेक जोशी, याला बोलतात कमिटमेंट. स्पर्धा आपली आहे, त्यामुळे 2 घेऊन जा रे, भांडणं होती त्यांची. 8 धावा. आता आपण पाहतो ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल कट करायला गेलेला आहे. जेव्हा अगोदर पाऊस पडला नव्हता, खेळपट्टी थोडीशी ड्राय झाली होती आणि देन आता जसा पाऊस येतोय पुन्हा, त्यामध्ये ऍडजस्ट करणं थोडंसं तुम्हाला कठीण असतं, पण ते करूनच तुम्हाला बॅटिंग करायची असते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे, असंच आहे. आणि यामध्ये ज्या बॅटरला ऍडजस्ट करता आलं स्वतःला, तो मोठमोठ्या खेळ करत असताना पाहायला मिळतो. थोडासा लांब. कव्हर्सला जरूर तिकडे मारण्याचा प्रयत्न आता ते दाखवतात, पण मात्र बॉल निघून गेला. चांगली बॉलिंग विशाल कडून. पहिलं षटक संपलं. धावा फक्त आलेल्या त्या 8. 8 for none. आठ. मुकेश दास डावखुऱ्याचा प्रतिभा संपन्न असा गोलंदाज आहे आणि 2 टॅलेंटेड यंगस्टर त्याच्या समोर आहेत. सध्या दक्ष. पहिला बॉल पोल केला डीप मध्ये. फिल्डर थोडासा दूर राहिलाय. नदीम. प्रयत्न तर चांगला होता नदीमचा, जे आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळतात. मात्र धावा सेव्ह केल्यात नदीमने. 3 कॅच पर्यंत तर पोहोचू शकला नाही, पण ट्राय चांगल्या पद्धतीने त्याने केलं. सिंगल आली. सिंगल सोबत धावा आहेत 9. 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये पहिल्या 7 बॉल मध्ये फक्त 9 धावा. शांत आणि सावध. हॅमर तर केला. मिस टाइम वाटतोय. लॉंग ऑन ला फिल्डर चेंडूच्या खाली. कॅच सुटलेली आहे.
कॅच ड्रॉप झाले. यशला जीवनदान मिळतं आणि मागच्या मॅच मध्ये इंडिव्हिज्युअल 50 बनवल्या होत्या. स्कोर सध्या आपण पाहतोय 10. मुकेश बॅटचा आत लागला फॉलो थ्रो मध्ये आणि इकडे आता काय गरज नव्हती मात्र प्रयत्न केलाय आणि रनआउटची विकेट. पहिला धक्का हंसिका यंगस्टर डोंबिवलीला. टेन फॉर 1. रोहित पाटील नवीन बॅटर ऑफ स्ट्राईक आहेत. ओहो थोडासा लांबून आताही आपण पाहतोय बॉल. मुकेश दासकडे हीच कला आहे. डावखुरा त्याचा गोलंदाज आहे. रनवे मध्ये तितकं मोठे त्याचा रनवे तुम्हाला पाहायला मिळणार नाही पण लाईन अँड लेंथ पकडून बॉलिंग करणारा बॉलर आहे. या ओव्हर मध्ये देखील जबरदस्त बॉलिंग. धावसंख्या थांबली फक्त आता सध्या आपण पाहतोय 10. डाऊन द ग्राउंड उडवलाय लॉंग ऑनला. आता असं वाटतंय क्लिअर करेल. बॉल सीमा पार षटकार. षटकार आला आणि साने धावा फलक सध्या आपण पाहतोय 16. लास्ट बॉल आता उडवलाय. या वेळेला मात्र साऊंड जबरदस्त आला. टक्कलचा आवाज टायमिंग आणि बॉल सीमा पार. लागोपाठचा दुसरा षटकार. स्कोर ऑन 22. 22 धावा 2 षटकांचा खेळ संपला. थर्ड ओव्हर विशालला कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. ज्याने पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग केलेली आहे. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग. व्हाईटचा सिग्नल. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या सध्या 23 धावा पाहिजेत त्यासाठी जो संघर्ष. आणि सकाळच्या मुसळधार पावसानंतर आता दुपारी थोडासा सूर्यप्रकाश देखील आपण पाहतोय. कट करायला गेले होते मात्र इकडून फारच वेगाने बॉल निघून गेलाय. अंपायरचा सिग्नल. बाईट्स. अरे लेग बाईट्स का देता हो? एक्स्ट्रा या 4 मिळतील आणि 4 सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 27. इट्स अ नो बॉल. राईट झालाय आणि इकडून बॅटर जरूर हुकला अगोदर रेडी होते पण शेवटी त्यांनी बॉलला सोडून दिलं. स्कोर सध्या 28. फ्री हिट होता बॉल. चांगला वळलाय. फार वेग ऑफ स्टंपचा बाहेर. चांगली बॉलिंग होते. विशाल ज्या पद्धतीने बॉलिंग करत आहेत पहिल्या षटकामध्ये देखील आपण बघितलं फार चांगल्या पद्धतीने इकडे फुटवर्क शिटे सध्या तरी सुरू बॅटर्सच्या.
विकास सोबत आपण ज्या पद्धतीने आपण पाहतोय, नियंत्रित बॉलिंग, पूल तर केला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. गॅप मधून येतोय रोहितचा चौकार. थर्टी टू 32 धावा. आताही प्रचंड वेग, या वेळेला मात्र ऑफस्टंपचा थोडासा जास्त बाहेर. अंपायर कडून सिग्नल वाईड आलाय. वाईड सोबत धावा सध्या आपण पाहतोय त्या 33 धावा आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुरुवातीला संघर्ष जरूर करावा लागला. 8 धावा, देन 14 आल्या. यावर मध्ये देखील 2 चौकार आलेत आतापर्यंत. खवसला, जबरदस्त उचलला, फॉलीला फेकून दिले सीमा पार. षटकार. येस, धावा, बॉल, 4 बॉल. 39 39. पोल करायला गेले. ओ, इट्स अ नो बॉल. LED ऑपरेटर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in से समीर भोईर यांचे आगमन झालं. स्वागत आहे समीर. चांगला बाउन्सर. विकेट कीपर सूरजने चांगल्या पद्धतीने कव्हर तर केलाय. डेरेक हिटला चान्स घेतली होती, सिंगल झाले. फ्री हिट होता. आता फ्री हिट वरती आपण पाहतोय फक्त आली होती एकच धाव, ती देखील एक्स्ट्रा. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 41. शेवटचा एक बॉल बाकी आहे 3rd ओव्हर मधला. लॅप स्कूपला अटेम्प्ट होता जरूर, मात्र इकडे जमलं नाही. डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती यंगस्टर हंसिक 11चं डोंबिवलीचं धावफलक आपण पाहतोय 41. 41 for 1. समीर बॅटिंग जबरदस्त केली होती समीरने. वेगवान बॉलर देखील तो आणि सध्या तोच आलाय. षटक 4th. 5 वर्षे. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 68. 68 धाव आहेत. रोहित बालेराव. हवे त्या बॉल कबा पॉइंट कडे आपण पाहतोय. मागे फील्ड थांबलेले आहेत. डबलला चान्स घेतले. 2 धावा तर आपल्याला सहजरित्या पाहायला मिळतात. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे मित्रांनो. या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आणि मैदान देखील तसंच आहे. स्कोर सध्या जर आपण बघितला तर तो 71. इकडे फॉलो केलं होतं बॉलला बॅटरने, बट फार बाहेर बॉल. अंपायर्स कडून सिग्नल वाईड. स्कोर होत चालला आता 72 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कट केलाय बट थर्ड मॅन येस खाली आहे आणि फार वेगाने बॉल निघून गेलाय सीमारेषेचा बाहेर. चौकार. पाऊस पडल्यानंतर हे दोन्ही बॅटर नेहमीच कालही आपण जर बघितलं जेव्हा जेव्हा पाऊस पडला दोघांनी ग्रामीण फॉर्मॅटमध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे. आता जसा पाऊस आलाय तो धावा घेऊन आलेला आहे. 76 76 धावा धावफलकावरती आहेत. पण मागे फिल्डर समीरने कॅच ड्रॉप केले थर्ड मॅनला. आणि इकडे जाते विकेट. रन आउट. तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे षटकातील. ऑफ स्टंपचा इकडे आता बाहेरचा बॉल फॉलो करायला गेले होते. मागे चाललाय फाईन लेगचा सूरज. आणि पाहता पाहता 4 धावा. वाव. वाईट +4. हरेशने यासाठी थ्रो केला की त्याला स्ट्रायकिंग एंडला आणायचं नव्हतं पण रोहितचा मात्र तो पायाला लागला आणि तिकडून एक्स्ट्रा आता या 5 गेलेल्या आहेत. स्कोर सध्या जर आपण बघितला तर तो 81. 81 धावा. स्टिल 3 टू गो. इनसाइड आउट. प्युअर क्लास.
वेलकम बॅक, सुस्वागतम पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नगरसेवक चषक 2026 माणेरेमध्ये आपण आहोत. खुला गट आणि खुल्या गटातील हा आपण द्वितीय फेरीमधील पहिला सामना पाहत आहोत. हंसिका यंगस्टर डोंबिवलीच्या अगेन्स्ट खेळते आरसीसी राजा. लॉफ्ट करायला गेले होते, थर्ड मॅनला चांगला अटेम्प्ट होता. फ्लाय स्लिपला जो फिल्डर आपण बघितला, देन मागचा जो डीप मधला फिल्डर उचलून थ्रो करेल. धाव तर तोपर्यंत एक पूर्ण करण्यात आले आणि या सिंगलने स्कोर सध्या आपण पाहत होतो 8 धावा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका सौभाग्यवती प्रणालीताई विजयजी जोशी आणि आदरणीय विजयजी जोशी साहेब यांची उपस्थिती देखील आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते. दादांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. नगरसेवक चषक ही स्पर्धा आपल्याला सध्या या माणेरेच्या मैदानावरती सर्वजण आपण कालपासून एन्जॉय करत आहोत. हलकी अपील इकडे विकेट कीपर आणि त्यासोबत बॉलर करतोय वेदांत पाटील. सागावचा बॉलर आहे. फर्स्ट मॅच मध्ये ॲब्सेंट होता बिकॉज संचितला तेव्हा आपण जरूर या स्क्वॉडमध्ये बघितलं होतं, जो फ्रंट लाईन बॉलर होता. सध्या भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कांदारी किंग्स कडून तो खेळतोय, त्यामुळे या मॅच मध्ये तो ॲब्सेंट आहे. वेदांतला आपण पाहतोय शेवटचा या षटकातील बॉल. रनवे मध्ये थोडासा अडथळा, पुन्हा एकदा तो थांबतोय. हरेशने चांगली बॅटिंग केली होती पहिली मॅच, मला आठवते. 39 धावा, मॅन फ्रॉम दहागाव. रबर बॉलचा स्पेशल बॅटर आहे हरीश मिरकुटे, जो सध्या आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. टार्गेट या मॅच मध्ये 88. शॉर्ट बॉल हुक करायला गेलेत, मात्र अंपायरचा सिग्नल येतोय वाईड अँड ऑल्सो 1 फॉर दी ओव्हर. एका बाउन्सरचा कोठा आता संपलेला आहे. शॉर्ट बॉल पोल केलाय, फाईन लेग मागे, फिल्डर थांबलाय. गवताचा गालीचा, त्यासोबत पाण्याचे छोटे छोटे डबके आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. त्यामध्ये सहसा बॉल तितका ट्रॅव्हल होणार नाही. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 88 ला चेस करत असताना आरसीसी राजाचा धाव फलक आहे. 10 for none, 10 धावा धाव फलकावरती आहेत नाबाद. मागच्या मॅच मध्ये हरेश आणि समीर मध्ये ती पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली होती. आय थिंक समीरच्या बॅटमधून 31 आल्या होत्या आणि हरेशच्या बॅटमधून 39 39 आपल्याला पाहायला मिळाल्या. इकडे आपण जर बघितलं तर हरेश आणि सूरज दुधकर ही जोडी आहे. सूरज वसारचे आहेत, हरेश दहागावचा आहे आणि सर्व ग्रामीणचे खेळाडू आहेत, कारण दुसऱ्या बाजूला देखील कल्याण डोंबिवली मधले सर्व हे यंगस्टर आपण पाहत आहोत. सागावच्या वेदांतला आपण जरूर मागच्या ओव्हरमध्ये बघितला. आता हिदुटनेचा रोहित पाटील. हरेश कडून भरपूर अपेक्षा आहेत आरसीसी राजाला, कारण या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण तो बॅटर आहे आणि 88च्या चेस मध्ये इकडे त्याला आक्रमण करावं लागणार आहे. आफ्टर फर्स्ट ओव्हर 10 for none. पुढचा बॉल खाली राहिला, थोडासा विकेट किपरचं कौतुक असेल. मागच्या सेशन मध्ये मी इतकी गोष्ट तर ठामपणे म्हणू शकतो की ज्या काही रन्स आल्या त्यामधल्या 20 to 30% रन या फक्त एक्स्ट्रा होत्या, ज्यामध्ये काही चूक बॉलरची देखील होती, काही चूक यष्टी रक्षकाची देखील होती आणि काही चूक फिल्डरची देखील होती. ऑन साइडला पोल करायला गेले होते, मात्र यावेळेला जी नजर पाहिजे होती ती बॉलवरची शेवटपर्यंत जरूर हरेशची नव्हती. लेग बाईट सिंगल सोबत स्कोर सध्या पुढे 11. 11 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सकाळपासून पावसाची हजेरी आपण जरूर बघितली. मध्यंतरी थोडासा पाऊस थांबलाय. टॉप एज हवे त्या बॉल, वाऱ्याचा वेग, त्या वेगासोबत बॉल फ्लाय होतोय आणि अनुरागच्या हातात वेल जज कॅच. पहिला धक्का आरसीसी राजाला. अनुरागच्या सुपर कॅचने सूरज दुधकरचा डाव संपला. नाईसली टेकन बाय अनुराग आलम. काल या खेळाडूला आपण जरूर पिसवली ग्रामीण संघामधून बघितलं आणि आताची ही कॅच सोपी नव्हती, कारण ज्या पद्धतीनं बॉल
वाऱ्यासोबत हेलकावे घेत होता आकाशामध्ये आणि त्याला जज करून कॅच पकडणं फार उंच गेला होता टॉप एजने बॉल. पहिली विकेट आली. रोहितला यश मिळतंय. पहिला ब्रेक थ्रू आला. किडनीला देखील आपण या बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहत आहोत, पण किडनी, हरीश मिरकुटे यांना आपण पूर्वी जेव्हा पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं क्रेज जितकं नव्हतं खऱ्या अर्थानं मुंबई उपनगरांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर असेल तेव्हाच्या घडीला ही जी नावं होती नेहमीच चर्चेत असायची. पण किडनीला जेव्हा डोळ्यांची जी इंजरी झाली त्यानंतर थोडासा किडनीचा खेळ आपल्याला पहिला जो रोहित भालेराव होता किडनी तो जसा आता आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही. कदाचित त्यामुळे तो थोडासा मागे देखील थांबलेला. सूरजच्या विकेटनंतर समीर आला. या दोघांमधली पार्टनरशिप मॅच विनिंग होती. प्रिव्हियस मॅच या दोघांनी जिंकून दिली होती आणि दोघांना तेच करायचंय. दुसऱ्या बाजूने रोहित. पुढचा बॉल ऑन साईडला पूल खेळला चालला. पुन्हा अनुरागकडे डीप स्क्वेअर लेगला सिंगल झाली. डबल मात्र इकडे मिळणार नाही. चांगली फिल्डिंग आणि सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय तो 12. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ बाकी. ऑफस्टंपचा बाहेरचा बॉल. हे जे बॉल आहेत ऑफस्टंपचा बाहेर हरेशला नेहमीच आवडतात, पण या क्षणी जर आपण बघितलं तर कुठेतरी जो बॉल मधला बाउन्स पाहिजे होता तो बाउन्स त्याला तितकासा भेटलाही नव्हता आणि बॉल देखील ऑफस्टंप पासून फारच बाहेर होता. अंपायरचा सिग्नल वाईड आला. एक्स्ट्राच्या 2 आणि 2 सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 14. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड स्लॉट मध्ये दिला आणि बॉल चालला प्लॉटच्या बाहेर. 6. आता पूल करायला गेले मात्र संपर्क झाला नाही. फायनलीकडे बॉल चाललाय. डीप मधून येत आहेत फिल्डर. मागचा षटकार जबरदस्त होता. त्यामध्ये बॉलरची मी म्हणेन पूर्णपणे चुकच होती कारण स्लॉट मध्ये दिला, पण आताचा बॉल जबरदस्त पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपला आणि 88च्या चेस मध्ये धावफलकावरती आपण जर बघितलं तर आरसीसी राजा फक्त 21 आहेत. 1 विकेट देखील त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 21 for 1 हाफ द सेकंड ओव्हर. स्टील 69 रिक्वायर्ड. रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. 18 बॉल आणि 69 धावा. सोपं तर नाहीये. पर ओव्हर मिनिमम तुम्हाला बनवायचं तिकडे 22 ते 23 धावा. 69 18 बॉल 23 धावा पर ओव्हर तुम्हाला बनवायचं असेल. पहिलं षटक वेदांतने चांगली बॉलिंग केली आणि पुन्हा एकदा वेदांत पाटीलला जिकडे आणण्यात येतं. लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण जेव्हा तुम्ही घेता त्या गोष्टींचा फायदा तुम्हाला जरूर रबर बॉल क्रिकेटमध्ये होतो, कारण हे जे क्रिकेट आहे ताकदीचं नाहीये. तुमच्याकडे असलेल्या स्किल त्या तुम्हाला इम्प्रूव्ह कराव्या लागतात आणि तुमच्याकडे जितकं पोटेन्शियल आहे ते तुम्हाला जरूर दाखवण्याची संधी मिळते. हवे त्या फ्लॅट चाललाय थोडासा दूर आणि तसाच गेलाय सीमा पार. षटकार. असं वाटतं की समीर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आलाय तिथून खऱ्या अर्थाने मॅचला सुरुवात झालेली आहे. 2 षटकार आतापर्यंत समीरच्या बॅटमधून आलेले आहेत. जितका गोलंदाजीमधून समीरचा वेग होता तितकाच आता बॅटिंग मधून धावसंख्येचा वेग तो वाढवतो आणि स्कोर सध्या जर आपण बघितला तर तो 27. यॉर्कर. याला उत्तर नाही. आता थांबावंच लागलं बॅटरला. 16 बॉल मध्ये 63 धावा हे समीकरण आहे. ही पार्टनरशिप फार महत्वपूर्ण ठरणार आहे आरसीसी राजाच्या रनचेस मध्ये. आताही आपण पाहतोय पायांचा हालचाल. दोन्ही पायांमधलं अंतर जर आपण बघितलं थोडं जास्त होतं आणि स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायला गेले तर खरे, पण पडल्यानंतर बॉल ज्या पद्धतीने टेक ऑफ झाला. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in आपल्याला दाखवते ऍक्शन रिप्ले. सुपर. ऑफ स्टंपचा बारा फॉली डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला चाललाय आणि सीमारेषेच्या बाहेर देखील चाललाय. चौकार. चार सोबत स्कोर सध्या आपण पाहतो 31. 31 धावा 14 बॉल 59. सोपं तर नाहीये पण अवघड देखील नाही. होऊ शकतात. आउटसाइड एज. डीप थर्डला बॉल चालला. बॅकहँड एरिया होता. फार वेगाने शॉर्ट थर्डचा फिल्डर पोहोचतोय. थ्रो थोडासा वाईड होता पण डबलला चान्स घेणार नाही.
दोन्ही बाजूने जेव्हा आक्रमण होईल, षटकार चौकारांमध्ये जेव्हा तुम्ही डील कराल, तेव्हा मात्र धावा बनणार आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावा झालेल्या आहेत त्या 32. वेदांत या शॉट साठी मी मगासपासून वाट पाहत होतो. ऑफस्टम्पचा बाहेरचा बाउन्सर आला की हरीश मिरकोटेचा स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतो. मिरकोटेने मारलाय षटकार. षटकार संपन्न होतात 3. धावा होत आहेत 38. विकेट टेकेजामध्ये आणि आरसीसी राजाला 12 बॉल मध्ये आता बनवायचा 52 धावा. 12 बॉल 52. 17 रन्स आलेल्या त्या ओव्हरमध्ये. 12-52 ची मॅच. एक गोष्ट चांगली केली आहे, वेदांतने 2 षटकांच्या स्पेलमध्ये एक्स्ट्रा जास्त दिल्या नाही. रोहित पाटीलने एक्स्ट्रा जास्त दिल्या नाही. याच एक्स्ट्रा पहिल्या डावामध्ये मात्र भरघोस आल्या. 88 रन मधून मी म्हणेन 25 ते 30 धावा या ऑब्विसली एक्स्ट्राच आल्या होत्या, ज्यामध्ये नो बॉल असतील, ज्यामध्ये वाईड असतील, ज्यामध्ये एक्स्ट्राच्या मागे खास करून 2 ते 3 चौकार मागेच गेले होते लॉंग स्टॉपला. 12-52 ची मॅच आहे. या ओव्हरमध्ये मिनिमम तुम्हाला 3 ते 4 षटकार मारायचेच आहेत, तर तुम्ही लास्ट ओव्हरमध्ये तो संघर्ष करू शकता. अनुराग आलम, मॅन फ्रॉम पिसौली, षटक क्रमांक 4. पहिला बॉल, ओहो, एज आय थिंक होती. बटरफ्लाय कॅच. चांगला जेली स्टँडच्या मागे विकेट कीपर कडून धक्का बसतोय दुसरा आरसीसी राजाला. समीर होतोय बाद. अकरा चेंडू आणि 11 बॉल मध्ये 52 पाहिजे. थोडीशी चर्चा आपल्याला जरूर पाहायला मिळाली. किडनी अगोदर रेडी होता, पण त्याने नदीमवरती तो विश्वास दाखवला, पण मैदानाच्या आतमध्ये असलेला मिरकुटे सांगत होता की रोहित तुझी यायची वेळ झाली होती. या सर्व गोष्टी असतात. स्ट्रॅटजी, प्लॅनिंग, इट्स अ पार्ट ऑफ गेम. 38 for 2. 52 पाहिजेत 11 बॉल मध्ये. नदीम पोल करायला गेले. हरेश आता स्ट्रायकिंग एंडला धावला. विकेट इकडे सॅक्रिफाईस करण्यात येते. नदीम आला आणि नदीम गेला. रनआउट. दहा बॉल 52 धावा. रोहितची एंट्री आता थोडीशी लेट झालेली आहे, पण इकडून आता मी म्हणेन खास करून हरीश मिरकोटेला ती संधी आहे ड्रॉप सीनचा हिरो बनण्याची. 10 बॉल मध्ये जर 8 षटकार आले, 9 आले तर अतिउत्तम. 8 आले तरी या मॅच मध्ये ते असतील. मिनिमम 9 मोठे फटके तुम्हाला 10 व्हॅलिड बॉल जर आले तर 9 मोठे फटके मारावेच लागणार आहेत. मिरकुटे ऑन स्ट्राइक. या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा बॅटर सेट असतो, बॉलर रेडी नसतो. देन बॉलर रेडी झाल्यानंतर बॅटर्स थोडासा वेळ घेतात त्या मोमेंटम साठी. हुक तर केलाय, फाईन लेगला फिल्डर आहे. थोडासा बॉल शांत झाला तिकडे, त्याचा फायदा होतो फिल्डरला. पण जेव्हा मात्र बॅटिंग सुरू होती हंसेक 11 यंगस्टर पिसवलीची, डोंबिवलीची, तेव्हा मात्र बॉल थांबत नव्हता. बिहाइंड द विकेट ज्या काही रन्स आल्या त्या जबरदस्त होत्या. किडनी विथ आय गार्ड. 9 बॉल 51 पाहिजेत. 9चा 9 षटकार पाहिजेत. फुलर लेंथ होता, वेग चांगला होता. थोडासा मागे निघून स्क्वेअर लेगला निघून आपण जर बघितलं मारण्याचा प्रयत्न. एक वेगळी दहशत होती. हरीश मिरकुटे, रोहित भालेराव सध्याही आहे, पण मी म्हणेन जो सर्वोत्तम फॉर्म मध्ये दोघे होते. नो लुक आहे, ब्लाइंड स्ट्रोक आहे, हवेत आहे. सिद्धार्थ फार वेगाने धावला. मिजॉनला चांगला अटेम्प्ट होता, कॅच ड्रॉप झाली आहे आणि जीवनदान मिळतं ते हरीशला. सिंगलने स्कोर तर पुढे चाललाय, पण या मॅच मध्ये सध्या ते पुढे जाणार नाही बिकॉज बॉल उरले ते फक्त 7 बॉल आणि धावा पाहिजेत 49. सिंगल डबलने तो इम्पॅक्ट पडणार नाही. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 42.
विकेट 3 बॉल बाकी आहेत शेवटचे 6 आणि धावा पाहिजेत 48. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. यश खान लास्ट ओव्हर शेवटचे 6 बॉल 48. ओ चांगला वेग. मागे तर भिंत उभी केलेली आहे, त्यांना माहिती आहे बाउन्सर जास्तीत जास्त आपण पाहतो. लेदर बॉल क्रिकेट थर्ड मॅन फाईन लेग या लवकर तुम्हाला खाली भेटणार नाही. इव्हन टेनिस बॉलमध्ये शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन असतं, पण डीपमध्ये लेदर बॉल रबर बॉल तुम्हाला थर्ड मॅन फाईन लेग हॅमर केला बॉलला. हे मॅच तर आपण जिंकणार नाही, पण सध्या तो राग हरीश मिरकुडेने या फटक्यामध्ये काढलाय. सिक्सर. 4 बॉलचा खेळ बाकी. ऑफ स्टंपचा बार. हे जे स्क्वेअर कटचे षटकार हरीश मिरकुटे आणि स्क्वेअर कटचे आलेले षटकार यांचं फार जवळचं नातं आहे. या इनिंग मधला मिरकुटेचा दुसरा. आताही बाउन्सर आहे, पण इकडे बराच बॅक ऑफ लेंथ होता. अंपायर्स कडून व्हाईटचा सिग्नल. एक्स्ट्रा जर आल्या तर मॅच मध्ये येतील ते, पण त्या देखील बॉलरला द्यायच्यात आणि त्या देखील जवळपास 15 ते 20 द्यायच्यात. शॉर्ट बॉल तर होता, एका पायावरती जवळपास पूर्णपणे गोल फिरलाय. आता बॉल उरलेत फक्त 2. आता येतोय तो डॉट बॉल. शेवटचा एक बॉल बाकी आहे. स्टेप आउट झाले तरेश, मात्र आता येतोय डॉट बॉल आणि हा सामना संपला. अभिनंदन वन्स अगेन नरेश शेठ भोईर, साहिल भोईर अँड टीम हंसिका 11 यंगस्टर डोंबिवली. यश खान आपण या लवकर मंचावरती आपल्या आदरणीय विजयजी जोशी साहेब यांची उपस्थिती आहे आणि दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. या मॅच मध्ये देखील 36 धावा यशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. मॅन फ्रॉम हेदूटने कालही जबरदस्त बॅटिंग ग्रामीण फॉर्मॅट. आज आपण खुल्या गटामधून त्याला बघितलं आणि आज देखील 36 धावांची दुसऱ्या मॅच मध्ये खेळी. पहिल्या मॅच मध्ये त्याने बनवल्या 50. अभिनंदन यश खान आणि थँक्यू सो मच विजयजी जोशी साहेब, आपण आलात वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल नगरसेवक चषकाच्या निमित्तानं आदरणीय विजयजी जोशी साहेब आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. यानंतर काही क्षणातच आपण पुढचा सामना तुमच्या समोर घेऊन येणार आहोत, मात्र छोटासा एक लंच ब्रेक घेऊया आपण. थँक्यू.